प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 19 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. बरं बाई, काल या जोरात आवाज आला, अर्जुन, सायली. मला वाटलं अस्मिताच ओरडली, पण त्या कल्पनाताई ओरडत असतात आणि रडत असतात. सगळेजण गोळा होतात आणि विचारपूस करतात त्यांना, काय झालं काय झालं कल्पना. अर्जुन म्हणतो, काय झालं मम्मा, रडतेस का तू. आता या रडायला लागतात मोठ्या मोठ्याने. आधी त्या खूप वेळ रडून घेतात. मग पूर्णाजी म्हणतात, अगं झालीस का शांत कल्पना, आता सांग बरं काय झालंय ते. आता सायली म्हणते, अहो आई, तुमचा असं चेहरा बघवत नाहीये, सांगा ना काय झालं. मग आता या कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, आत्ताच फोन आला होता, माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय हो. आता सायली म्हणते, बापरे, बँगलोरचे मामा का. मग आता कल्पनाताई म्हणतात, आत्ताच मला फोन आला, त्याची गाडी क्रॅश झाली आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तो खूप सिरियस आहे असं म्हणतात. आता त्या खूप रडत असतात हे सगळं सांगताना. या पूर्णाजी म्हणतात, अगं मग तुला पटकन बँगलोरला निघावं लागेल. आता ते प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, चल मी येतो तुझ्यासोबत, आपण पटकन बँगलोरच्या फ्लाईटनी जाऊयात. मग आता या कल्पनाताई म्हणतात, नाही नको आहो, तुम्ही थांबा इथे, मी जाते लगेचच. आता प्रतापराव म्हणतात, बरं बरं थांब, मी लगेच फ्लाईट बुक करतो तुझी. मग अर्जुन म्हणतो, हो डॅड, मी येतो तुम्हाला सोडवायला. मग या पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना, टेन्शन घेऊ नकोस. सायली पण म्हणते, आई काळजी नका करू, काही विचार करू नका. आता या विमलताई येतात आणि त्या म्हणतात, ताई तुमची बॅग भरायला घेते मी पटकन, 8-10 दिवसाचं सामान भरू का. कल्पनाताई म्हणतात, हो भर विमल. मग आता सायली म्हणते, आई काळजी नका करू, काही होणार नाही मामांना. मग पूर्णाजी पण म्हणतात की कल्पना काळजी नको करू, खरंच काही होणार नाही मोहनला. मोहन नाव आहे यांच्या भावाचं. मग अर्जुन म्हणतो, मी केलीये फ्लाईट बुक, चला डॅड, मी तुम्हाला सोडून येतो. आता थोडक्यात काय प्रेक्षकांनो, आता कल्पनाताई आपल्याला कमीत कमी 2-4 भागात तरी दिसणार नाहीये, त्यांना सुट्टी मिळाली आहे. आता ही सायली म्हणते, आई इथली काळजी करू नका, मोहन मामांना बरं वाटेपर्यंत तुम्ही थांबा तिथे. मग आता कल्पनाताई रडत रडतच म्हणतात, कल्पनाताई बिचाऱ्या नुसत्या रडत असतात. आता प्रतापराव म्हणतात, कल्पना चल, आपल्याला उशीर होतोय, निघूयात आपण आता लवकर, तुझी फ्लाईट आहे ना. मग आता कल्पनाताई पूर्णाजीला सांगतात, मी निघते पूर्णाई. आणि आता त्या निघाल्यात. आता ही प्रिया भूतासारखी फिरते लिटरली त्यांच्या घरामध्ये. प्रेक्षकांनो, हिच्याशी कोणी बोले ना, पण ही अजून तिथेच बसलेली आहे. हे तर काही नाही, शेवटपर्यंत बघा तुम्ही, तिथेच पडेल ती अजून. आता ही प्रिया विचार करते, मस्त चान्स आहे, घरामध्ये कोणीच नाहीये, आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला हवी, असा विचार करून ती आता सगळीकडे उचक पाचक करतीये त्या अर्जुनच्या रूम मध्ये. कपाटात उचक, इकडे उचक, तिकडे उचक, तिला काही कुठे सापडे ना ती फाईल बर का. आणि आता ती विचार करते, कुठे ठेवली असेल ती फाईल, हाती लागेल अशी तर ठेवलीच नसेल. आता या रूमचा कोपरा चेक करायला हवा. ती बऱ्याच ठिकाणी सगळीकडे चेक करते, पण तिला काही तिथे ती फाईल काही सापडत नाही बरं का प्रेक्षकांनो. मग आता ती तिथून निघून जात असते ना, तेव्हा तिला सायलीचा फोन दिसतो. आता ती विचार करते, या सायलीचा फोन, वेगळा प्लॅन करून सुद्धा या दोघांचा खोटेपणा उघड करता येईल. आता तिने काय केलंय, त्या सायलीच्या मोबाईलवरनं अर्जुनला मेसेज केलाय, खूप दिवस झाले, मला तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचंय, खूप खास आहे ते, मला थोडी भीती आहे, तुम्ही माझं ऐकाल ना, घरात नको पण संध्याकाळी 7 वाजता हायवे जवळच्या गार्डन मध्ये भेटा. आता असा मेसेज तिने अर्जुनला सेंड केलाय सायलीच्या मोबाईलवरनं. आणि आता तो सेंड केलेला मेसेज सुद्धा डिलीट केलाय. हुशारी आहे तिच्यामध्ये खूप. आज काय सांगू प्रेक्षकांनो. तर आता ती तो मेसेज पुन्हा एकदा हातात घेऊन डिलीट करते आणि स्वतःच्याच मनाशी बोलते की आता या मेसेजवरनं सिद्ध होईल की तुम्हा दोघांचं काही प्रेम बिम नाहीये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवल्याशिवाय सिद्ध करणार मी, तुम्ही खोटं बोलताय म्हणून. आणि मग सायली, तुझा या घरातला मुक्काम कायमचा संपेल. आता असं म्हणून ती निघाली बाबा त्या खोलीच्या बाहेर. आता खाली पूर्णाजी रडत असतात कल्पनाताईंच्या काळजीमध्ये. अर्जुन सायलीला ते म्हणत असतात की मला कल्पनाची काळजी वाटते रे पोरांनो, तशी कल्पना खंबीर आहे, पण तिच्या सख्ख्या भावाला काही होईल या भीतीनेच तिचा जीव वर खाली होतोय. आता ह्या विमलताई म्हणतात, तुमचं खरं आहे पूर्णाई, त्या निघाल्या ना तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं, खूप काळजीत होत्या त्या. पूर्णाजी आता देवी आईजवळ प्रार्थना करत असतात की अर्जुनचा मोहन मामा खूप उत्साही आणि हसरा आहे, त्याला काही होऊ देऊ नको देवी आई, जे काय व्हायचंय ते माझं होऊ दे, पण त्याला काही होऊ देऊ नको, त्याचं का वय आहे का. आता बघा प्रेक्षकांनो, त्या देवाजवळ प्रार्थना करत असतात तेव्हा सायली अर्जुन म्हणतात, असं का बोलताय पूर्णाई, असं अभद्र बोलू नका हो. मग आता पूर्णाजी म्हणतात, नाही रे बेटा, काय आहे ना, त्याचं काही वय नाहीये रे, आता माझं झालंय सगळं आनंदात जगू,
मोहनचं वय अजून लहान आहे की नाही? मग आता अर्जुन म्हणतो, काही होणार नाही मोहन मामाला आणि तुला पण काही होणार नाही तू असा विचार करू नकोस. आता ही प्रिया बघा, कोणी हिच्याशी बोलो न बोलो ही आपली मध्ये 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 करतच राहते. आता ती म्हणते, पूर्णाजी अजून तुला खूप जगायचंय, अर्जुन सायलीचा संसार फुलताना पाहायचाय, तुझं पतवंड मांडीवर खेळवायचंय. आता पूर्णाजी तिला अजिबात भाव देत नाही. सायलीला म्हणतात, सायली बेटा माझ्यासाठी कॉफी करशील का तू? मी जरा माझ्या रूम मध्ये जाऊन पडते. सायली म्हणते, बरं पूर्णाजी मी करते कॉफी. आता या पूर्णाजीला विमल म्हणते, मी येऊ का तुमच्यासोबत पूर्णाई? आता पूर्णाजी म्हणतात, नको राहू दे विमल, मी जाईल माझी मी. आता लगेच ही म्हणते, मी येऊ का पूर्णाजी तुझ्यासोबत? पण पूर्णाजी तिला भाव न देतात तिथून निघून जातात. म्हणजे हिच्याशी खरंच कोणी बोले ना प्रेक्षकांनो, तरी त्या घरात भूतासारखी फिरतीये, इकडून तिकडे तिकडून इकडे. असं कुठे असतं का? काही आपलं दाखवता. आता तिथे सोफ्यावर बसली ती आणि मस्त पुस्तक वाचत बसली. हे सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. इतकं कोणी अवॉइड केल्यावर तिथेच थांबाव का? म्हणजे ही सहेतुक तिथे आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही, हे नवलच. असो, तर आता तिथे पुस्तक वाचत बसते आणि सायली पूर्णाजीसाठी कॉफी करत असते. आता ती अचानक मनात विचार करत बसते, अगं बाई मगाशी हे किती भरभरून बोलले, मी गेल्यावर त्यांच्या मनात काय आहे हे त्यांनी बोललं असतं. म्हणजे प्रिया नसती आली तर बरं झालं असतं, त्यांच्या मनातलं बोलले तरी असते. प्रिया आली नसती तर काय म्हणाले असते हे? जाऊ नकोस सायली, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाले असते का? बाई या विचारानेच माझ्या काळजात तर असं कसं तरीच होतंय. काळजाचा ठोका चुकला असता असं म्हणते ती. मग आता ती सायली काहीतरी वेगळं विचार करते. आता ती प्रिया तिथे बसलीये, ती बसल्या बसल्या वेगळा विचार करतेय. बाकी काही विषयच नाही राहिले आता प्रेक्षकांना डिस्कस करायला. आता प्रिया तिथेच बसल्या बसल्या विचार करते की हे अर्जुन सायली प्रेमाचं नाटक करताय. हे सिद्ध करायला ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर सापडायला हवे होते, पण ते सापडत नाहीये ना. आता मी अर्जुनच्या तोंडूनच कबूल करेल की त्याचं सायलीवर प्रेम नाहीये म्हणून. आता सायलीच्या मोबाईलवरनं तो मेसेज पाठवलाय ना, तो मेसेज माझं आपोआप काम करेल. आता प्रिया हा विचार करते, सायली तो विचार करते, असं चाललंय काहीतरी टुकू. मग आता हे मधुभाऊ त्यांच्या गोळ्या पाहत असतात बरं का, आहेत नाहीयेत संपल्यात, आणि ते पाकिट उघडून बघतात. बहुतेक जेवायच्या आधीची गोळी असावी त्यांची बीपी शुगरची. मग ते बघतात की गोळ्या संपल्यात. सायलीचा आवाज येतो त्यांना, तर ते पटकन त्या गोळ्या बॅगमध्ये टाकतात आणि बॅग बाजूला ठेवून देतात. सायली येते आणि म्हणते, मधुभाऊ चहा घ्या. आता मधुभाऊ चहाचा एक सिप घेतात. तेव्हा ही सायली त्यांना विचारते, मधुभाऊ बॅगमध्ये काय शोधताय? मधुभाऊ म्हणतात, काही नाही ग. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला काही लागलं सवरलं तर सांगा हं. आता मधुभाऊ म्हणतात, अगं आता या म्हाताऱ्याला काय लागणार आहे? मग सायली म्हणते, तुम्ही काहीतरी बघत होतात मधुभाऊ आता बॅगमध्ये. मधुभाऊ म्हणतात, अगं बाई काही नाही, आत्ता ती बॅग मी नीट लावली आहे बरं का साऊ बाळा, आता उगाच उचक पचक करू नकोस ना त्या बॅगची. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही मला सांगण्यासाठी टाळाटाळ करताय, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे त्या बॅगमध्ये. काय आहे बॅगमध्ये? काय शोधत होतात तुम्ही? आता मधुभाऊ काही सांगेना. मग ही सायली त्यांची बॅग चेक करायला जाते. सगळं हे काढ ते काढ बघायला लागते, काय बघतायत ते, आणि बरोबर तिला ते औषधाचं पाकिट सापडतं. आता ती मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ हे बघत होतात तर. आता ते गोळ्यांचं पाकिट तिने बाहेर काढलंय, तर त्यातल्या काही गोळ्या कमी असतात, म्हणजे ऑलमोस्ट नसतातच. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही मला सांगितलं नाही ना तुमची औषध संपली आहेत म्हणून? आता मधुभाऊंना जरा कानकोंड झालाय. मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ बाळा आता कुठे गरज आहे त्या औषधांची, असं ते तोंड लपवून सांगत असतात. सायली म्हणते, मधुभाऊ औषधांची गरज आहे बरं का, मी आत्ता जाते आणि औषधं घेऊन येते. मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ बाळा आता कशाला हवी आहेत ती औषधं? सायली म्हणते, मी विचारलं का तुम्हाला? औषधांचा एकही डोस चुकवायचा नाहीये. माझं ऐकलं नाही ना मधुभाऊ तर मी रागवेन तुम्हाला. आता मधुभाऊ म्हणतात, अरे बापरे, आता तू अशी बिगवायला लागली तर मला तर तुझं म्हणणं मान्य करावंच लागेल बाई. अगं पण साऊ लेकीच्या घरी हे असं उगाच मागायचं कशाला ना, म्हणून तुला सांगितलं नाही. सायली म्हणते, मधुभाऊ असं लेकीच्या घरी अवघडल्यासारखं राहायचं असतं का? दिमाखात राहायचं असतं, असं नका अवघडल्यासारखं राहू. आता मधुभाऊ म्हणतात, वकिलाची बायको आहेस बाई तू कशाला माझं ऐकणार? मग आता ही सायली म्हणते, मधुभाऊ मी लगेच जाऊन येते हं. मधुभाऊ म्हणतात, अरे बेटा दिवे लागण्याची वेळ झाली, आता कशाला जातेस तू बाहेर? मग आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आधीच सांगितलं असतं तर असं दिवे लागणीच्या वेळेला जायचं काम नसतं पडलं ना मला.
तुम्ही नका काळजी करू, मी अशीच जाते आणि अशी येते. तुम्ही आरामात बसून इथे चहा प्या, कप ठेवायला जाऊ नका खाली. लेकीचं घर आहे की नाही तुमच्या, मग ऐटीत राहा. आलेच मी गोळ्या घेऊन. असं म्हणून आता सायली घराच्या बाहेर पडलीये. म्हणजे निमित्त बघा कसे जुळून आलेत. सायली गोळ्या घ्यायला गेली, कल्पना त्यांच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि अर्जुन आता तिथे आहे बसलेला. म्हणजे घरात इनमिन 4 जण आहेत. मग आता ही विमल त्या प्रियाला कॉफी देते. सायली खाली येते तिची पर्स घेऊन आणि विमलताईंना सांगते, विमलताई मी जरा मधुभाऊंची औषधं घेऊन येते, तुम्ही पूर्णाजीला कॉफी द्याल का? मग विमल म्हणते हो देते ना मी. आता सायली गेली बरं का बाहेर. मग आता प्रियाला आणखीन आयता चान्स मिळालाय. अरे ही सायली तर स्वतःहून गेली बाहेर. म्हणजे हिला काहीतरी कारण सांगून बाहेर पाडायला मला कष्टच घ्यावे लागले नाही. आता या अर्जुनने फक्त तो मेसेज वाचला पाहिजे. वाचला असेल का त्याने मेसेज, असा विचार करून आता प्रिया अर्जुनच्या खोलीजवळ गेली बरं का शहानिशा करायला. अर्जुनने मेसेज वाचला नाही वाचला आणि संयोग बघा कसे जुळून आलेत आज. आपोआप आपोआप पटपट पटपट प्रियाच्या मनासारखं झालंय सगळं. आता तो अर्जुन काम करत असतो. प्रिया अशी बाहेरनं डोकावत असते आणि विचार करत असते, अरे यार या अर्जुनने अजून मेसेज नाही बघितला वाटतं. आता मी पाठवलेला मेसेज मीच त्याला दाखवायचा आहे का? काय यार काहीच होत नाहीये मनासारखं. आता तो अर्जुन त्याचं काम करतोय हेही तिला सहन होत नाहीये. आता अर्जुनच्या लगेच बघा कसं लक्षात आलं, अरे हे काय, हा क्लायंट आहे आणि चैतन्याने मला याच्याबद्दल काही सांगितलं नाहीये. हा क्लायंट त्याची साक्ष फिरवतोय, मला त्याला फोन करायला हवा, असं काहीतरी आता त्या अर्जुनच्या मनात आला अचानक आणि तो त्याचा फोन हातात घेतो. आणि बघा आता प्रिया खुश होते. तिला वाटतं आता बघेल अर्जुन मेसेज बघेल. पण आता अर्जुन पाहतो तर काय, फोन स्विच ऑफ. अरे रे, आता प्रियाच्या मनासारखं काही होईना. आता ती डोळे बंद करून घेते. अरे देवा, याने फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. आता अर्जुन त्याचा फोन चार्जिंगला लावतो. विदिन 4-5 मिनिटं त्याने फोन लावलेला असेल चार्जिंगला. आता प्रिया विचार करते, अरे यार या अर्जुनने मेसेज नाही वाचला तर हा बाहेर कसा पडेल घराच्या. अरे अर्जुन वाच, तो मेसेज वाच. आता मला याच्या खोलीच्या बाहेर जास्ती थांबता पण येणार नाहीये. आता प्रिया निघून जाते बरं का. आणि आता अर्जुनने तो फोन जरा वेळ चार्ज केलाय आणि मग तो फोन हातात घेतो आणि मग त्याला तो सायलीचा मेसेज दिसतो काम करता करता. म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या कामात आहे आणि ही आपली बावळ्यासारखी यांच्या घरात फिरू लागली. पण फायनली आता ती गेलीये पुन्हा खाली तिथे हॉलमध्ये बसायला. एखादी झोपबीप काढली असती तर बरं झालं असतं बिचारीने असं फिरण्यापेक्षा. आता अर्जुनने तो मेसेज वाचला जो प्रियाने पाठवलेला असतो की खूप दिवसापासून मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्ही त्या गार्डन मध्ये भेटा, असा मेसेज केलेला असतो ना प्रियाने. मग आता तो वाचतो अर्जुन तो मेसेज आणि खुश होऊन जातो. अरे वा, मिसेस सायलीने असा मेसेज केला मला, त्यांना त्यांच्या मनातलं मला काहीतरी सांगायचंय. अरे यस, खरंच त्यांच्या मनात असं काही आहे का? आता तो एवढा खुश होतो की विचारूच नका, त्याला काही सुधरत पण नाही. आता तो विचार करतो चैतन्याला हे सगळं सांगायला हवं. आणि संयोग बघा आज कशी जुळून आले. मी तुम्हाला हे तीनदा सांगते. आता चैतन्याला तो फोन करतो तर चैतन्याचा फोन स्विच ऑफ येतो. त्याला का बिझी येतो काय की काहीतरी होतं, पण चैतन्याचं त्याचं काही बोलणं होत नाही. आता तो विचार करतो, अरे देवा, चैतन्य ऐन वेळेवर बरोबर फोन उचलत नाही. अर्जुन आता विचार करतो, अरे बापरे 6:30 झालेत, मला 7 वाजेपर्यंत जायला हवं. चला पटापटा निघतो मी, आता पटापट आवरतो. आता त्याने सगळा तो पसारा आवरलाय. सायलीचा धाकच तसा आहे म्हणा त्याला. आता त्याने तो पसारा आवरला, त्याला काही सुधरे ना, हे करावं का ते करावं. आता त्याने अचानक पाण्याचं जग उचललाय, पण त्याला समजलंच नाही पाण्याचं जग का उचललं मी. अरे असं काय करतोय मी. अरे नाही, रिलॅक्स अर्जुन, रिलॅक्स. सगळं व्यवस्थित कर, तयार हो, मस्त पटापट तयार हो. काय करू, कोणता शर्ट घालू. आता तो विचार करतो, पाडव्याच्या दिवशी मिसेस सायलीने घेतलेला शर्ट घालतो. आणि आता त्याने कपाटातनं तो शर्ट काढलाय आणि विचार करतोय की यस, हाच शर्ट घालतो, पाडव्याला गिफ्ट केलेला. मिसेस सायलीना किती छान वाटेल. आता असं त्याचं टू बी नॉट टू बी चालू आहे विचारायचं. आवर करता त्याला जरा वेळ झालाय. आणि आता त्याने तो शर्ट काढलाय, कपाट व्यवस्थित लावलंय. एवढं लेंदी दाखवलंय आज तुम्हाला काय सांगू मी. म्हणजे इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा मला हा असा एपिसोड बघायला मिळालाय. असो तर आता अर्जुन आला बरं का खाली मस्त आवरून सावरून. खरं तर त्याने टी शर्ट वगैरे घालायला हवा होता, पण आता काय घातलाय त्याने तो शर्ट म्हटल्यावर आपण काय बोलणार. आता तो अर्जुन खाली आलाय आणि विमलला विचारतो, काय ग विमल, सायली कुठे. आता विमलने पण बघा संयोगाने अर्धवटच मेसेज सांगितला. विमल म्हणते, सायली ते आत्ताच बाहेर गेल्या.
मग अर्जुन पण विचार करतो, अरे माझ्या आधी सायली निघाली वाटतं. प्रिया आधी हॉलमध्ये बसलेली असते, आता तिथे टेबलवर बसलेली आहे. म्हणजे आधी तिची कॉफी पिणं झाली बरं का, पुन्हा काय पितीये माहित नाही, पण कपात काहीतरी घेतलंय. आता अर्जुन विचार करत असतो, मला लवकर निघायला हवं, मिसेस सायली माझी वाट बघत असतील, त्यांना मी असं जास्ती वेळ वाट नको बघायला लावायला, नाही का. आमची पहिलीच रोमॅन्टिक डेट आहे आज, डेटवर गेला लागली हा ताबडतोब. आता ती प्रिया विचारते, अर्जुन केस संदर्भात कुठे निघालायस का. आता अर्जुन हिला भाव न देता विमलला निरोप देतो, विमल मी निघालो आणि आता त्या गार्डन मध्ये येऊन पोहोचतो सुद्धा. गार्डन मध्ये आल्यावर इकडे तिकडे बघतो, पण त्याला सायली कुठे दिसतच नाही. तो विचार करतो, अरेच्छा मिसेस सायलीने मला मेसेज केला आणि त्या बाहेर निघाल्या असं विमलने सांगितलं होतं. मला वाटलं त्या माझ्या आधी इथे येऊन पोहोचल्या असतील, पण ह्या तर कुठे दिसतच नाहीये. मग आता त्याचाच तो विचार करतो की येतील, कदाचित काहीतरी काम करून येत असतील. आता प्रिया याच्या मागे पोहोचली पण लगेच गार्डन मध्ये, आणि अर्जुन गार्डन मध्ये सगळ्यांच्या देखत मनाशीच बडबड करतोय. म्हणून प्रिया विचार करायला लागते, अरे हा काय मनाशी बडबड करत. अर्जुन पुन्हा तिथे विचार करत बसतो की दुसरं काहीतरी काम संपवून येणार असतील, टाइम मॅनेजमेंट शिकावं तर मिसेस सायलीकडनं. आता इथे बसतो असं म्हणून त्याने तिथे त्या बाकावरती थोड्या वेळ जरा बसायचा विचार केलाय, आणि तिथे त्याच्या मोबाईलमध्ये तो त्याचा चेहरा बघतो, छान नीट करतो, केस व्यवस्थित आहे की नाही ते बघतो मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये. आणि त्याच्या लक्षात येतं, अरेच्छा माझी बॅटरी तर 3 मिनिटं राहिलेली आहे, म्हणजे सॉरी 3% राहिलेली आहे. अजून कसं काय आल्या नाही मिसेस सायली. मिसेस सायली लवकर या हो, नाहीतर माझा फोन स्विच ऑफ झाला तर. तुम्ही मला फोन केल्यावर मला तुमचा फोन येणार नाही ना. म्हणजे अशी त्याला आता काळजी वाटायला लागली आहे. अजून पण सायली येत नाहीये, कशी येत नाहीये सायली, काय झालं असेल. आता तो जरा तकतक करायला लागतो. बराच वेळ असे तसे हावभाव देतो, आली नाही सायली, गेली नाही सायली, असं काहीतरी चाललंय त्याच्या मनात. आता त्याच्या मनात अचानक विचार येतो काही सेकंदाने, अरे मी त्यांना प्रपोज करणारे, म्हणजे त्याही मला प्रपोज करणारे, पण मी त्यांच्यासाठी गिफ्टच नाही घेतलं. आणि अचानक त्याला तिथे गजरे विकणारा दिसतो. अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो, ओ दादा मला एक फूल द्या बरं. आता तो फुलवाला म्हणतो, काय साहेब एवढे जंटलमॅन सारखे कपडे घातलेत, म्हणजे तुम्ही गर्लफ्रेंडला भेटायला चाललात ना, आणि एकच फुल देणार तुम्ही. आता अर्जुन विचार करतो, अरे मग किती फुलं द्यायची असतात बाबा. आता तो म्हणतो, डझनभर फुलं घेऊन जावा की. अर्जुन म्हणतो, बापरे एवढे. आता तो फुलवाला म्हणतो, अहो होणारी वहिनी खुश होईल ना. अर्जुन म्हणतो, अरे बाबा होणारी नाही, झालेली आहे वहिनी. मग तो म्हणतो, झालेली आहे. आता अर्जुन म्हणतो, तुला काय सांगू बाबा, दे 1 डझन फुलं दे. आता प्रिया विचार करते, त्या फुलवाल्याशी एवढं काय बडबडत बसलाय अर्जुन. फुलवाल्याचा बिझनेस व्हावा म्हणून जास्ती फुल घेतलेत वाटतं. मूर्ख कुठला. काय दाखवलंय प्रेक्षकांना आज, मी हसू का रडू. असो पुढे बघूयात. संपत आला आता, टेन्शन नका घेऊ. आता अर्जुनने फुलं घेतले आणि आता तो खूप खुश झालाय. तो विचार करतोय, मिसेस सायली आता तुम्ही लवकर या ना. आता दोघांनाही कळेल आपल्याला की आपल्या मनामध्ये काय आहे. तुम्ही लवकर या ना मिसेस सायली, कुठे राहिलात तुम्ही. बघा प्रेक्षकांनो, खरं तर मला एवढं बोलायचं नव्हतं आज नकारात्मक, पण अर्जुनने सायलीची काहीही शहानिशा न करता लगेच गार्डन मध्ये जाण्याचा निर्णय घेतला सुद्धा. म्हणजे प्रियाच्या मनासारखं होतंय बघा, संयोगाने सगळं जुळून आलंय. आता तो तिथे वाट बघतोय आणि ही प्रिया अर्जुनच्याकडे तिथे अशी वॉच ठेवून उभी आहे. आणि फायनली संपला बाबा आजचा एपिसोड. आज तसा त्यांनी लहानच दाखवलाय प्रेक्षकांनो एपिसोड. आज बरेच जण नव्हते सुद्धा. तर आता हा एपिसोड इथेच संपलाय आणि पुढचा प्रोमो पुन्हा त्यांनी तोच दाखवलाय. अर्जुन मनाशीच बोलतो, माझं मिसेस सायलींवर खूप प्रेम आहे. मग ह्या प्रियाला कळतं की खरंच अर्जुनचं खरं खरं प्रेम आहे. आता काय करायचं, याचं प्रेम कसं उघडं पाडायचं. तुझ्या कॉन्ट्रॅक्ट सारखं तुझं प्रेम पण आता मी खोटं सिद्ध करेन. मालिकेमध्ये काहीतरी येणार आहे वाटतं ट्विस्ट प्रेक्षकांनो, कारण काहीतरी पोस्ट आली आहे या मालिकेच्या हिरोईनची, म्हणजे सायलीची. ती हॉटेलमध्ये बसलेली आहे फुलं बिलं घेऊन. बहुधा तरी होईल यांचं प्रपोज अशी अपेक्षा ठेवूयात आपण. तर बघूयात, आगे आगे देखिए होता है क्या, असंच म्हणावं लागेल नाही का. तर आता प्रेक्षकांनो थोड्याच वेळात LP आणि घरोघरीचा रिव्ह्यू घेऊन हजर होते. आता आजचा भाग कसा वाटला हे विचारणं सुद्धा मला जरा हास्यास्पद वाटतंय. तर आता काय सांगू प्रेक्षकांनो, फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मालिकेत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे अशी आपण अपेक्षा ठेवूयात प्रेक्षकांनो, आणि आणावं तर लागेलच त्यांना. तर आता भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. बघूयात पुढे काय काय होतंय, या प्रियाचा तमाशा काय दाखवतायत, इंटरेस्टिंग असेल अशी अपेक्षा करूयात. तर प्रेक्षकांनो चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात हजर होते पुढचे रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.